हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे ठेचा, पण माझ्या पद्धतीने. चला मग दाखवते. तर बघा, इथं मी घेतलेला 1 ते 1.5 टोमॅटो, आणि टोमॅटो जास्त पिकलेला घ्यायचा नाही, या प्रकारे घ्यायचा आहे. कट करून घेतलेला आहे मी 1 ते 1.5 टोमॅटो. नंतर इथं घेतलेल्या आहेत 10 ते 12 मस्त अशा पोपटी रंगाच्या मिरच्या. मिरच्या स्वच्छ धुवून देठ काढून या प्रकारे आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत. बारीक कट केल्यामुळं मिरची भाजायला सहज आणि सोपी लगेच भाजली जाते. त्यामुळे आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे. तर यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूणसुद्धा कट करून घ्यायचा आहे. ज्या मोठ्या मोठ्या पाकळ्या दिसत आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. कारण आपण ठेचा जो आहे तो तव्यामध्ये म्हणजे असं बारीक करून घेणार आहोत, त्याच्यामुळं लगेच बारीक होईल लसूण असा, त्याच्यामुळे कट करायचा आपल्याला लसूणसुद्धा. तर पाहू शकता लसूणसुद्धा कट करून झाला. इथे थोडंसं मीठ पण घेते मी साईडला, म्हणजे हे आपले साहित्य जे आहे ते परिपूर्ण होईल. मग तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर मी तव्यावरती आपण कट केलेल्या सर्व मिरच्या भाजून घेतल्या. या प्रकारे मिरच्या लगेच भाजाव्या यासाठी तव्यावरती थोडी तेलाची धार टाकून घ्यायची. त्याच्यामुळं मिरच्या ज्या आहेत ना ते लगेच भाजल्या जातात. पाहू शकता. माझ्या घरात हा माझ्या पद्धतीने बनवलेला ठेचा खूप आवडतो. तर तुम्ही आणखीन कोणत्या वेगळ्या प्रकारे ठेचा बनवता येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी हा टोमॅटोचा ठेचा बनवते आणि माझ्या मुलाला, माझ्या हजबंडला, माझ्या भावाला हा ठेचा अप्रतिम आवडतो आणि खूप छान. जास्त तिखटही लागत नाही. लहान मुलंही अगदी सहज पद्धतीनं खातील असा ठेचा बनतो. म्हणून तुम्हीसुद्धा हा ठेचा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला त्याचा रिव्ह्यूसुद्धा माझ्यासोबत शेअर करा. बघा, आपली मिरची मस्त अशी भाजलेली आहे. नंतर आपल्याला मिरची काढून घ्यायची आणि नंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून मस्त असं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळी कृती करायची आहे. आणि टोमॅटो जास्त पिकलेला नसल्यामुळं ठेच्याला एक वेगळ्याच प्रकारची आंबट अशी चव येते, जी खायला एकदम अप्रतिम लागते. नंतर आपले टोमॅटोसुद्धा भाजून झालं. नंतर टोमॅटो भाजल्यानंतर याच्यामध्येच आपण भाजलेली मिरची टाकायची आणि पाहू शकता या प्रकारे आपल्याला इथं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो लसूण बारीक करून घेतलेला होता तो लसूण याच्यामध्ये टाकून लसूणसुद्धा छान तळसून घ्यायचा आहे. आणि मस्त अशी चव लागते या ठेच्याची. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा मित्रांनो, मैत्रिणींनो. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सुद्धा मला कमेंटमध्ये सर्वांनी सांगा. आपले व्हिडिओ जर आवडत असतील आणि असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बघा, इथं मस्त असं सगळं मी मीठ टाकून भाजून घेतलं परत एकदा. आणि मग आपल्याला नंतर याला झाकून 2 ते 3 मिनटं छान वाफाळू द्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटं वाफाळल्यानंतर पाहू शकता छान असं मस्त भाजून झालेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याला थोडंसं मीठ वरतून टाकून तांब्याच्या साहाय्याने या प्रकारे रगडून बारीक करायचं आहे. आणि ठेच्याची चव तेव्हाच येते जेव्हा आपण त्याला रगडून बारीक करतो. नंतर मी भाकरी घेतली बनवायला. पाहू शकता मुलांसाठी मी अगोदरच चपाती बनवून घेतली होती. नंतर मी आमच्या दोघांसाठी 3 भाकरीसुद्धा करून घेतल्या लगेच. पाहू शकता भाकरी टम्म अशी फुगलेली आहे. ते म्हणतात ना, आम्हाला तोंडच नाही तर भाकरीसुद्धा टम्म अशी फुगवता येते. त्याप्रकारे माझी भाकरी मस्त अशी फुगलेली आहे. पाहू शकता इथं. तर मग आता इथं घेतलं मी ताट बनवायला. तर मुलांनी आवडीनं खावं म्हणून असं काहीतरी सतत करत असते. त्यामुळे मी छोट्या छोट्या चपात्या इथं मुलांसाठी केल्या होत्या. त्याचबरोबर मुलांनी आवडीनं खावं म्हणून त्यांना या प्रकारे ताट मस्त सजवून द्यायचं. मुलं खूप आवडीनं आणि चवीनं खातात. तर मी बीट ठेवलेला आहे, कांदा ठेवलेला आहे आणि हा आपला टोमॅटोचा ठेचा मेन इन्ग्रेडियंट्स. आणि इथं बनवलं होतं माझ्या लहान मुलाच्या आवडीची सोयाबीनची भाजी. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या मुलाला तर माझी टोमॅटोचा ठेचा एकदम खूप म्हणजे खूप आवडला. त्यानं पाहू शकता खाऊन त्याची रिॲक्शन. तर कुणाकुणाला आणखीन असा ठेचा बनवायचा आहे त्यांनी बनवा व्हिडिओ बघून आणि मला कमेंटमध्ये नक्की रिव्ह्यू द्या. या मग सर्वजण ठेचा खायला. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी.